पॉलिटीमधलं टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य, जे भाग 4A मध्ये आहे. मूलभूत कर्तव्य भाग 4A. त्याच्यानंतर कलम 51A. कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्य आपण आपल्या घटनेमध्ये घेतली तर ते उत्तर येईल रशिया. पहा, 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या की मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत. तर भाग 4A. इथं स्पेशली मेन्शन करतो मी की भाग 4Aच तुम्हाला म्हणायचं आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत तर भाग 4A. कोणत्या कलमात आहेत तर 51A. कोणत्या देशाकडून घेतली तर रशिया. ठीक आहे. तर हे 3 गोष्टी तुम्हाला क्लिअर असली पाहिजे की मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत. तर उत्तर आहे भाग 4A. कोणत्या कलमात आहेत तर कलम 51A. कोणत्या देशाकडून घेतली तर रशिया या देशाकडून घेतली. त्यानंतर मूलभूत कर्तव्य यांना न्यायालयीन संरक्षण आहे का तर उत्तर आहे नाही. मूलभूत कर्तव्यांना न्यायालयीन संरक्षण नाही. म्हणजेच मूलभूत कर्तव्य ही न्याय विचारणीय नाही आहेत. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्याचं जर उल्लंघन झालं तर आपण त्यांना न्यायालयात घेऊन जाऊ शकत नाही. आता मूलभूत कर्तव्याशी एक संबंधित समिती आहे. त्या समितीचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्याचं नाव आहे स्वर्णसिंग समिती. मूलभूत कर्तव्याशी कोणती समिती संबंधित आहे तर उत्तर येते स्वर्णसिंग समिती. मूलभूत कर्तव्य कोणाला अवेलेबल आहेत तर केवळ नागरिकांना. परकीय नागरिकांना अवेलेबल आहेत का नाही. फक्त भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य अवेलेबल आहेत आणि हे नागरिकांसाठी दिलेली कर्तव्य आहेत. तर पहा, मूलभूत कर्तव्य पहिले भारतीय राज्यघटनेमध्ये होती का तर उत्तर येणार नाही. आता भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत का तर आहेत. आता किती आहेत तर 11 आहेत. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे. पुन्हा एकदा रिव्हिजन करू आपण. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात भाग 4A मध्ये. तसं पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूळतः किती भाग होते तर 22 भाग होते. सध्या त्याचे 25 भाग झाले. जर कलमे पाहिली तर 395 कलमे होती, आता 461 कलमे आहेत. मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये 8 परिशिष्ट होती, आता 12 परिशिष्ट आहेत. तर त्याच्यामधलाच आपण एक भाग पाहत आहे, तो भाग आहे 4A. तर भाग 4A कशाशी संबंधित आहे मूलभूत कर्तव्य. कलम 51 कशाशी संबंधित आहे मूलभूत कर्तव्य. स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली तर रशिया देशाकडून घेतली. जर रशिया ऑप्शनमध्ये नसलं आणि प्रश्न असा विचारला की खालीलपैकी कोणत्या लोकशाहीवादी देशामध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात तर उत्तर द्यायचं जपान. काय उत्तर द्यायचं जपान द्यायचं. त्यानंतर मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांना अवेलेबल आहेत, परकीय नागरिकांना अवेलेबल आहेत का नाही. मूलभूत कर्तव्य न्याय विचारणी आहेत का तर नाही. मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत तर फक्त नागरिकांसाठी आहेत. मूलभूत कर्तव्य मूळ भारतीय राज्यघटनेत होती का तर उत्तर येणार नाही. उत्तर काय येणार नाही. आता मूलभूत कर्तव्य किती आहेत तर आता मूलभूत कर्तव्य आहेत 11. तर पहा, आपण पाहिलं की मूलभूत कर्तव्य मूळ भारतीय राज्यघटनेत होती का तर उत्तर आहे नाही. जर मूलभूत कर्तव्य मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हती तर ती कधी ॲड करण्यात आली तर ही घटना दुरुस्ती तुमच्या पाठ असली पाहिजे. 1976ची 42वी घटना दुरुस्ती. कधी मूलभूत कर्तव्य कधी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केली तर 1976ची 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यानुसार आपण मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये जोडली. त्यावेळेस इंदिरा गांधी सरकारचा काळ होता, म्हणजेच काँग्रेसचा काळ होता. हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंदिरा गांधी आणि काँग्रेस. तर पहा, मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. मूलभूत कर्तव्याचा समावेश कधी करण्यात आला तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. किती 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. त्यावेळेस काळ होता इंदिरा गांधी सरकारचा काळ, म्हणजेच काँग्रेस सरकारचा काळ. आणि ही जी 10 मूलभूत कर्तव्य होती ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आपण ॲड करण्यात आली तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार ही कर्तव्य आपण ॲड केलेली आहेत. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे. एकदा पुन्हा रिवाईज करू. मूलभूत कर्तव्य याच्यामधला प्रत्येक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, कारण की प्रत्येक पॉईंटवर क्वेश्चन आहेत. मूलभूत कर्तव्य भाग 4A. कलम विचारली तर 51A. कोणत्या देशाकडून घेतली तर रशिया जर ऑप्शनमध्ये नसलं आणि प्रश्न विचारला की कोणत्या लोकशाहीवादी देशामध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात तर उत्तर येईल जपान. पण जपान हा एकमेव देश आहे का मूलभूत कर्तव्य असणारा नाही, कारण की रशियाजवळ पण मूलभूत कर्तव्य आहेत, भारताजवळ पण आहेत. त्याच्यानंतर जपान, त्याच्याकडे एकमेव देश नाही तो व्हिएतनाम, नेदरलँड या बाकीच्या देशांमध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तर मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम 51A. कोणत्या देशाकडून भारताने घेतली तर रशिया देशाकडून घेतली. त्यानंतर कोणती समिती संबंधित आहे मूलभूत कर्तव्याशी तर स्वर्णसिंग समिती. मूलभूत कर्तव्यांना न्यायालयीन संरक्षण आहे का तर नाही. कोणाला अवेलेबल आहेत मूलभूत कर्तव्य तर केवळ नागरिकांना, परकीयांना आहेत का नाही. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य आधी भारतीय राज्यघटनेत होती का तर नाही. कधी ॲड करण्यात आली मूलभूत कर्तव्य तर 1976ची
42वी घटना दुरुस्ती याच्यानुसार 10 मूलभूत कर्तव्ये आपण भारतीय राज्यघटनेत जोडले. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. आणि कोणाचा काळ होता? तर इंदिरा गांधी सरकारचा काळ, म्हणजेच काँग्रेसचा काळ होता. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर आता मूलभूत कर्तव्य आहेत 11. ठीक आहे. तर आता 11वं कर्तव्य कधी ॲड केलं? तर 11वं कर्तव्य लक्षात घ्या, 2002मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली. कधी? 2002. प्रत्येक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. 2002मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली. त्याच्यानुसार 11वे कर्तव्य आपण भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केलं आणि ते कर्तव्य होतं की आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6 ते 14 वयापर्यंत, किती? 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर एवढे झाले पॉईंट मेन. आता पुढे पाहू आपण की मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी, म्हणजे मूलभूत कर्तव्य आपण भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केले होते. कधी ॲड केले होते? 1976ची 42वी घटना दुरुस्ती, 10 मूलभूत कर्तव्य आपण ॲड केली. पण त्याची जी अंमलबजावणी आहे, ती अंमलबजावणी सुरू झाली होती 3 जानेवारी 1977 पासून. कधी? 3 जानेवारी 1977 पासून. तर हे डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पाठ करायची आहे. 3 जानेवारी 1977 पासून. आता बघा, मूलभूत कर्तव्य आधी तर भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हती, नंतर त्यांचा समावेश करण्यात आला. तर याला काही लोकांचा विरोध होता, ज्याच्यामध्ये भारताचे दुसरे महान्यायवादी होते, ज्यांचं नाव आहे CK दप्तरी. तर यांनी मूलभूत कर्तव्याला विरोध दाखवला होता. फक्त दप्तरीच नाही, तर दप्तरीसोबत AK सेन, म्हणजे 2 व्यक्ती होते. भारताचे दुसरे महान्यायवादी CK दप्तरी आणि AK सेन या 2 व्यक्तींनी म्हटलं होतं की मूलभूत कर्तव्य तुम्ही भारतीय राज्यघटनेला जोडू नका, असा त्यांनी विरोध केला होता. आता मूलभूत कर्तव्य जे आहेत ते कोणकोणत्या देशामध्ये आढळून येतात? आपण पाहिलं की मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर आपण घेतली रशिया देशाकडून. ठीक आहे. जर रशिया ऑप्शनमध्ये नसला, आता रशियाची अजून काही नावं आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जरी मूलभूत कर्तव्य रशियाकडून घेतली तर रशियालाच USSR असं सुद्धा म्हणतात. म्हणजे उद्या चालून जर ऑप्शनमध्ये रशिया न देता USSR दिलं तर तुमचं उत्तर USSR राहील किंवा सोव्हिएत युनियन रशिया हे सुद्धा राहणार आहे. तर लक्षात ठेवा, रशियाची 3 नावं: रशिया, USSR आणि सोव्हिएत युनियन. ठीक आहे. तर आता मूलभूत कर्तव्य कोणकोणत्या देशामध्ये आढळतात? पहिली गोष्ट, जपान, व्हिएतनाम, नेदरलँड, रशिया, भारत. हे 5 देश आहेत की ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात. कोणकोणते? जपान, व्हिएतनाम, नेदरलँड, भारत आणि रशिया. पुन्हा एकदा सांगतो की मूलभूत कर्तव्य कोणत्या देशामध्ये आढळून येतात? जपान, व्हिएतनाम, नेदरलँड, भारत आणि रशिया या देशामध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येतात. आपण कोणाकडून घेतली? तर आपण रशियाकडून घेतली. हे लक्षात ठेवा. रशियाची 3 नावं: USSR किंवा सोव्हिएत युनियन रशिया, ऑप्शनमध्ये जे असेल ते. आणि जपान हा एकमेव देश आहे का? म्हणजे कोणताही देश एकमेव नाही की ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. बाकीच्या देशामध्ये सुद्धा मूलभूत कर्तव्य आहेत. त्याच्यानंतर काही पाश्चात्यवादी देश आहेत. काही पाश्चात्यवादी देश आहेत की ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आढळत नाहीत. तर हे पाश्चात्यवादी तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं. काही पाश्चात्यवादी देश आहेत की ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आढळत नाहीत. जसं अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हे काही पाश्चात्यवादी देश आहेत की याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाहीत. तर हे खूप मेन आहे आपल्यासाठी. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की कलम 51 आपल्या भारतीय राज्यघटनेमधलं जे कलम 51 आहे, त्या कलम 51मध्ये काय दिलेलं आहे? मूलभूत कर्तव्य. आणि वैश्विक म्हणजे मानव अधिकाराचा एक वैश्विक जाहीरनामा आहे, यामधलं एक कलम आहे कलम 29(1). यामधलं कलम आहे 29(1). यामध्ये एक वाक्यता आहे, म्हणजे सिमिलॅरिटी आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमधलं एक कलम आहे कलम 51 आणि आपल्या मानव अधिकाराचा एक वैश्विक जाहीरनामा आहे, त्यामधलं कलम आहे 29(1). या 2 गोष्टीमध्ये म्हणजे या 2 कलमामध्ये एक वाक्यता आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होतील का? तर मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत. हे कोणासाठी आहेत? ते हे आहेत नागरिकांसाठी. स्वतःहून लागू होतील का? तर नाही. तर याच्यासाठी कायदे करावे लागतात, तेव्हा ते लागू होतात. आणि कायदे करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर कायदे करण्याचा अधिकार आहे संसदेचा. मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होतील का? नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतात? कायदे करावे लागतात. याच्यासाठी दंडाची तरतूद आहे का? नाही. आणि कायदे करण्याचा अधिकार कोणाचा आहे? संसदेचा आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला काही करून लक्षात ठेवावे लागतात. तुमचा एकही क्वेश्चन याच्यावरचा मिस होणार नाही. आता हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर ऐकल्यानंतर तुमचं काम आहे की तुमच्याजवळ जेवढे PYQ आलेले असतील मूलभूत कर्तव्याचे, ते सगळे PYQ तुम्हाला करायचे
आहेत. आता पुढे पाहू आपण. आता हे पाहिली आपण पूर्ण बेसिक माहिती मूलभूत कर्तव्याशी संबंधित. आता पाहू आपण मूलभूत कर्तव्य. एकूण मूलभूत कर्तव्य किती होते, तर किती आहेत, तर एकूण 11 आहेत. बरं, पूर्वी मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड होती का, तर नाही. कधी ॲड करण्यात आली, 42वी घटना दुरुस्ती 1976. ठीक आहे. तर याच्यानुसार आपण 10 मूलभूत कर्तव्य ॲड केली होती. काळ होता इंदिरा गांधी सरकारचा काळ, म्हणजेच काँग्रेसचा काळ, आणि समिती संबंधित होती स्वर्णसिंग समिती. यांच्या शिफारसीनुसार आपण 10 मूलभूत कर्तव्य ॲड केली होती. त्याच्यानंतर 2002मध्ये 86वी घटना दुरुस्ती केली आणि 11वं मूलभूत कर्तव्य आपण भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केलं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण क्रमानुसार पाहू ती मूलभूत कर्तव्य. एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत, आपल्याला क्रमानुसार पाहायचं आहे. तर मूलभूत कर्तव्य पहिलं कर्तव्य आहे आपलं, घटनेचं पालन, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. मूलभूत कर्तव्यामधलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आपलं की आपल्या घटनेचं पालन करा, आपला राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, यांचा आपल्याला आदर करायचा आहे. नंबर 2 मूलभूत कर्तव्य, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून अनुकरण करा. ठीक आहे. आपण 2 मूलभूत कर्तव्य पाहिलं. पहिलं मूलभूत कर्तव्य घटनेचं पालन व राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करा. दुसरा आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचं अनुकरण करा. तिसरं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचं संरक्षण करणे. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे आणि त्यांचं संरक्षण करणे, हे आपलं तिसरं मूलभूत कर्तव्य आहे. आता पाहू आपण चौथं मूलभूत कर्तव्य, जे आहे देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. कोणती सेवा, राष्ट्रीय सेवा, लष्करी सेवा नाही. हा पॉईंट इथं लक्षात घ्या. इथं लष्करी सेवा म्हटलं का, नाही. कोणती सेवा म्हटलं, राष्ट्रीय सेवा. तर चौथं मूलभूत कर्तव्य जे आहे आपलं, तर ते आहे देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, लष्करी सेवा नाही. पुन्हा सांगतो, राष्ट्रीय सेवा बजवायची आहे, लष्करी सेवा नाही. आणि त्याच्यानंतर 5वं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेत सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, हे आपलं 5वं मूलभूत कर्तव्य आहे. याच्यामध्ये अजून तुम्ही एकदा लक्षात घ्या की इथं फक्त स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे आहे. इथं कुठंही मुलींच्या किंवा बालकांच्या बद्दल भाष्य केलेलं नाही. तर मुली आणि त्याच्यानंतर बालक असं जर काही शब्द येत असेल तर तो चुकीचा करायचा आहे. ठीक आहे. फक्त स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, हे आपलं 5वं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर हे 5 कर्तव्य आपण पुन्हा पाहू, स्पीडमध्ये पाहू थोडं. पहिलं कर्तव्य आहे मूलभूत कर्तव्य, घटनेचं पालन व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचं अनुकरण करणे. तिसरं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. चौथं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, लष्करी सेवा आहे का, नाही. त्यानंतर 5वं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेत सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये कुठंही मुलींचा किंवा बालकांचा नाव मेन्शन केलेलं नाही. फक्त स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. आता आपण पाहू 6वं मूलभूत कर्तव्य. आपलं 6वं मूलभूत कर्तव्य आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. त्यानंतर 7वं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, जे वर्मा आयोगाच्या शिफारशीनुसार ॲड करण्यात आलं होतं, वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, प्राणीमात्राबद्दल दया बुद्धी बाळगणे. तर पर्यावरणाचं जे मूलभूत कर्तव्य आहे ते 7 नंबरचं आहे आपलं. 8मध्ये 8मध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे आहे. 9 नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10वं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. आणि 11वं मूलभूत कर्तव्य आहे आपलं, आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आणि हे कर्तव्य कोणाचं असेल, ते असेल आपल्या आईवडिलांचं. आणि 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत लक्षात ठेवा. आणि हे कधी ॲड केलं होतं, तर 2002मध्ये जे 86वी घटना दुरुस्ती झाली होती त्याच्यानुसार हे 11वं मूलभूत कर्तव्य आपण ॲड केलं होतं. आता तसं पाहिलं तर हे टॉपिक पूर्ण झालं, पण मूलभूत कर्तव्यावर काही टीका करण्यात आल्या होत्या. जशा ते टीका आता आपण पाहू. तर मूलभूत कर्तव्यावर
मूलभूत कर्तव्यावर काही टीका झाल्या. ते टीका अशा प्रकारच्या आहेत की संविधानाविषयी दुराग्रह आहे बा, त्यानंतर हे सर्वसमावेशक नाही आहेत, मोघम तरतुदी आहे त्याच्यामध्ये, नैतिकतेची जंत्री, नागरिकांच्या गुलामीची सनद, व्यावहारिक गोंधळ, चुकीच्या ठिकाणी यांचा समावेश केलेला आहे. म्हणजेच मूलभूत कर्तव्यावर ह्या जे टीका आहेत ह्या टीका पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या टीका आहेत? संविधानाविषयी दुराग्रह, सर्वसमावेशक नाहीत, मोघम तरतुदी आहे, नैतिकतेची जंत्री आहे, नागरिकांच्या गुलामीची सनद आहे, व्यावहारिक गोंधळ आहे आणि चुकीच्या ठिकाणी यांचा समावेश केलेला आहे, असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. आता या मूलभूत कर्तव्याची काही वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. तर काही म्हणजे हे जे मूलभूत कर्तव्य आहेत ते काही नैतिक कर्तव्य आहेत तर काही नागरिक कर्तव्य आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मूलभूत कर्तव्यामधले काही कर्तव्य जे आहेत ते नैतिक आहेत, तर काही कर्तव्य कसे आहेत? नागरिक कर्तव्य आहेत. जर उदाहरण पाहिलं तर एक कर्तव्य आहे आपलं, स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे, हे आपलं एक नैतिक कर्तव्य आहे. तसं कर्तव्य आहे? नैतिक कर्तव्य आहे. तर घटना, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा जे सन्मान करणे आहे हे आपलं नागरिक कर्तव्य आहे. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य, काही मूलभूत कर्तव्य हे नैतिक आहेत तर काही हे नागरिक आहेत, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर नैतिकमध्ये लक्षात घ्या तुम्ही की उदाहरणतः जर पाहिलं आपण तर स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. तर घटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा सन्मान करणे हे आपलं नागरिक कर्तव्य आहे. त्याच्यानंतर आता याच्या वैशिष्ट्यामध्ये मूलभूत कर्तव्याच्या की भारतीय परंपरा, धर्म आणि पद्धतीचा विचार करण्यात आला याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये. दुसऱ्या भाषेत हे जे कर्तव्य आहेत ते भारतीय जीवन पद्धतीचा अविभाज्य घटक असलेल्या जे मूल्य आहेत त्यांचं हे प्रतीक आहे. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य आपल्याला माहीत आहे की फक्त नागरिकांना अवेलेबल आहेत, परकीयांना नाही. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांना आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. न्यायप्रविष्ट आहेत का? तर नाही. तर परंतु आपण न्यायालयाच्या माध्यमातून किंवा न्यायालयाच्या अंमलबजावणीनुसार आपण त्याच्यावर कायदे करू शकतो. ठीक आहे. आणि यांचं जर उल्लंघन झालं तर कोणतीही न्यायिक अनुज्ञा नाही, म्हणजेच दंड किंवा शिक्षाची तरतूद नाही आहे, परंतु संसद एखाद्या कायद्याद्वारे त्याची अंमलबजावणी करू शकते. तर एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, इथं पॉवरफुल संसद बनते. तर हे सगळ्यात मेन पॉईंट होते जे आपण क्लिअर केले. आता नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावरील एक वर्मा समिती आहे जे 1999 मध्ये होती. तर जे वर्मा समिती आहे ते मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठीच एक कायदा करण्याची तरतूद या वर्मा समितीनं केली होती. आणि जे तत्कालीन विरोधी पक्षनेते जे होते म्हणजे त्यावेळेस मोरारजी देसाई यांचं सरकार होतं, जनता पार्टी. तर त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की हे मूलभूत कर्तव्य तुम्ही भारतीय राज्यघटनेला जोडू नका. आपण दोन व्यक्ती तर लक्षात ठेवलेच, AK सेन आणि दप्तरी. पण जे त्यावेळेचं विरोधी पक्षनेते होते ते त्यांनीही म्हटलं होतं, मोरारजी देसाईचं सरकार होतं जनता पार्टी आणि सत्तेत होतं काँग्रेसचं. तर हे जे विरोधी पक्षनेते मोरारजी देसाई यांनी म्हटलं होतं की मूलभूत कर्तव्य काही तुम्ही ॲड करू नका. तर त्याच्यानंतर तरीसुद्धा आपण हे ॲड करून टाकले. आता काही गोष्टी आपण इथं पॉईंट लक्षात ठेवणार आहे की मूलभूत कर्तव्याबद्दल हे जे पॉईंट आहेत याच्या बाहेर जवळपास क्वेश्चन आता सेट होणार नाही, परंतु काही पॉईंट मी तुम्हाला अजून इथं क्लिअर करून देतो. जसे आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद केलेली नाही आहे किंवा त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी काही तरतूद केलेली नाही आहे. त्याचं जर उल्लंघन झालं, ठीक आहे, या मूलभूत कर्तव्याचं जर उल्लंघन झालं ते टाळण्यासाठी कोणत्याही शिक्षेची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये नाही आहे. ते गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की मूलभूत कर्तव्यामध्ये म्हणजे आपल्या मूलभूत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही, अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून, आणि त्याचं उल्लंघन झालं तर शिक्षेचीही तरतूद नाही आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं असा निष्कर्ष काढला की मूलभूत कर्तव्य नागरिकांवर बंधनकारक आहेत. हे तर माहीत आहे आपल्याला, हे सर्वोच्च न्यायालयाचं आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये नाही. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की मूलभूत कर्तव्य नागरिकांवर बंधनकारक आहे, त्यामुळे राज्यानं देखील उद्दिष्ट प्राप्त करण्याचा उत्कट प्रयत्न केला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. मग अनुच्छेद 51A मध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत ते राज्यावर जरी स्पष्टपणे कोणतीही मूलभूत कर्तव्य शोधत नसली तरी ती वस्तुस्थिती कायम राहते की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य हे राज्याचे सामूहिक कर्तव्य आहे. ठीक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य हे राज्याचं सामूहिक कर्तव्य आहे. त्यानंतर आता राज्यघटनेमध्ये हे जे मूलभूत कर्तव्य आहेत याचा समावेश आपण का केला होता, कशासाठी केला होता, काय रिझन होतं? आहेत ते आपल्यासाठी, नागरिकांसाठी. तर त्याच्यामागचं रिझन असं होतं की घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केले होते. कशासाठी? तर घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण हे मूलभूत कर्तव्य ॲड केलेली आहेत. त्याच्यानंतर आता आणखी काही पॉईंट पाहिलं तर आपण ते पाहणार की मूलभूत कर्तव्य जे आहेत त्याच्यामध्ये जेवढे हे 10-11 मूलभूत कर्तव्य आपण पाहिली तेवढेच कर्तव्य आहेत
याच्यामध्ये जर तुम्हाला म्हटलं की समान नागरी संहिता निश्चित करणे मूलभूत कर्तव्य आहे का, तर नाही. ग्रामपंचायतीचं संघटन आहे का, नाही. त्यानंतर उत्पन्नातील विषमता कमी करणे आहे का, नाही. त्यानंतर मतदान करणे मूलभूत कर्तव्य आहे का, नाही. हे सगळे मूलभूत कर्तव्य नाहीत. ग्रामपंचायतीचे संघटन करणे आपलं मूलभूत कर्तव्य नाही आहे. उत्पन्नातील विषमता कमी करणे आपलं मूलभूत कर्तव्य नाही आहे. लष्करी सेवा बजावणे मूलभूत कर्तव्य नाही आहे. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे पण मूलभूत कर्तव्य नाही आहे. आणि समान नागरिक कायदा निश्चित करणे हे पण मूलभूत कर्तव्य नाही आहे. जे 11 मूलभूत कर्तव्य आपण पाहिले तेवढेच मूलभूत कर्तव्य आहेत, आणि कोणते नाही आहेत ते पण आपण आता पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक पॉईंट मूलभूत कर्तव्याची संख्या तर सध्या 11 झालेली आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने आपण ती ॲड केली. आणि स्पेशली मेन्शन सांगतो तुम्हाला की तुम्हाला 4A आणि 51A, हा ए इथं खूप मेन आहे. ए लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. राज्यघटनेत यापैकी कोणत्याही कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद केलेली नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे 86व्या घटनादुरुस्तीनं संविधानामध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट केलं तर त्याला के हा शब्द पुढे लावतात. कोणता? 11K. तर हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं आणखी काही पॉईंट्स, तेच की कोणते मूलभूत कर्तव्य आहेत आणि कोणते नाही आहेत. तर पहा, ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकाचे रक्षण करणे. काय म्हटलं मी? आपण काय पाहिलं होतं? भारताचे सार्वभौमत्व, ठीक आहे, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. त्याच्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, आपल्या संमिश्र सांस्कृतिक वारशाचे मोल जातून त्याचे जतन करणे आहे. पण असं कुठेही मेन्शन नाही की ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकाचे संरक्षण करणे. तर हे आपलं मूलभूत कर्तव्य नाही, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे मूलभूत कर्तव्य 11 आपण बोललो याच्या आधी तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आता पहा, एक 5 नंबरचं कर्तव्य आहे आपलं, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवतो? तर ते आहे आपलं मूलभूत कर्तव्य, जे आपलं 5वं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की फक्त स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग आहे. बालक आणि मुलींबद्दल काहीही मेन्शन केलेलं नाही. आणि वर्मा आयोग जो संबंधित आहे, तो वर्मा आयोग संबंधित आहे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे. आणि हे कर्तव्य होतं आपलं मूलभूत कर्तव्य 7वं. आता पुढे बघू. आता पहा, आपल्या राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत याचा समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? कसा काय लाभदायक आहे लोकशाहीच्या यशासाठी? तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे, जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा आपण नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. त्याच्यासाठी हे मूलभूत कर्तव्य आहेत. ठीक आहे. जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. हे मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगतात किंवा आपल्यासाठी आहेत. राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्यच केली पाहिजे. ही कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक आहेत. पहा, हे जे मूलभूत हक्क आहेत भाग 3मध्ये आणि आपले जे मूलभूत कर्तव्य आहेत भाग 4A मध्ये, तर हे एकमेकांना पूरक आहेत. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य ही मूलभूत हक्कांना पूरक आहेत. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सर्व समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित होते या मूलभूत कर्तव्यामुळे. आता पहा, एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की आपल्याला जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण इथं क्लिअर घेऊन आपल्याला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि घटनेचं पालन आणि त्याचा आदर करायचा आहे. याच्यामध्ये जर कायदा नाव तुम्हाला ॲड केलं तर कायदा हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला कायद्याचा आदर वगैरे नाही करायचा. आपल्याला फक्त घटनेचं पालन, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करायचा आहे. पण कायद्याचं काही घेणं नाही. कायदा जर शब्द आला तर ते विधान तुमचं चुकीचं होईल. त्यानंतर फक्त स्त्रियांच्या, बालकाच्या जर नाव आलं तर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, हे विधान बरोबर आहे. पण स्त्रियांच्या व बालकांच्या म्हटलं तर हे विधान चुकीचं होईल. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचं आपल्याला रक्षण करायचं आहे. पण सार्वजनिक व खाजगी दिलं तर खाजगी हे नाव चुकीचं आहे. खाजगी मालमत्तेचं आपल्याला रक्षण करायचं नाही, फक्त सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर 8व्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 8व्या वर्गापर्यंत नाही तर 6 ते 14 वर्षाच्या वयापर्यंत शिक्षणाची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळे पॉईंट आहेत जे आपल्याला लक्षात याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये अजून एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला ॲड करायचे आहेत. आता मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात अजून जर पॉईंट पाहिले तर मूलभूत कर्तव्य नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात. ओरिजिनलमध्ये हे मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी त्यांना आपल्याला ते शिक्षित बनवतात. आणि जे मूलभूत हक्क आहेत ते कर्तव्यासोबत निगडीत असलेच पाहिजे. म्हणजे मूलभूत कर्तव्य हे हक्कांना कशात पूरक आहेत आणि मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारची जे मूलभूत कर्तव्य आहेत ते पाश्चात्यवादी देशामध्ये आढळून येतात का? तर उत्तर आहे नाही.
आता अशा प्रकारे आपण मूलभूत कर्तव्य नावाचा टॉपिक या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कंप्लीट केला. आता थोडा मोठा झाला असेल तर तुम्ही स्पीडमध्ये ऐकू शकता, पण याच्यानंतर तुम्ही जे क्वेश्चन आहेत 21,000 मधले ते सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. फक्त मेन हेच आहे